तर मित्रमैत्रिणींनो, काही ठिकाणं अशी असतात जिथे आपल्याला शांती, श्रद्धा आणि समाधान मिळतं। तर आपण लोकल ट्रेनने अशाच एका ठिकाणी जाणार आहोत। कर्जतला पोहोचलो आहोत आम्ही आणि मी तुम्हाला घेऊन जाणार आहे खोपोली येथे। आम्ही खोपोलीला पोहोचलो लोकल ट्रेनने आणि तिथे उतरतानाच अगदी वेगळाच अनुभव आला। शांतता वाटली, खूप छान निसर्गाचं दर्शन झालं आणि त्यात पावसाने हजेरी लावली। अगदीच मन उल्हासित होऊन गेलं। तर मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अशा एका ठिकाणी जिथे अध्यात्म आणि शांतता यांचं मनोमिलन झालेलं आहे। आपण जाणार आहोत श्री श्री गगनगिरी महाराज मठामध्ये खोपोलीला। आमच्यासोबत आमची बच्चे कंपनी, आमची फॅमिली होती आणि सगळेच खुश होते। कर्जतहून आम्ही खोपोलीला पोचलो। भरपूर पाऊस आहे इथे, वातावरण अगदी थंडगार झालेलं आहे आणि लोकल ट्रेनमुळे आमचा प्रवास खूप छान झाला। तर आता आम्ही पुढे निघतोय आणि आम्ही आता प्रस्थान करणार आहोत मठाकडे। स्टेशनपासून अगदी जवळच मठ आहे, तर चालतच आपण मठाकडे प्रस्थान करूया। तर मित्रमैत्रिणींनो, आम्ही अगदी 5 ते 6 मिनिटांमध्येच मठाच्या आवारात पोचलेलो आहे आणि तुम्हाला ही जी लाल कलरची इमारत दिसते, तर ही मठाची इमारत आहे, परंतु ही नुसती इमारत नाही आहे किंवा एखादी वास्तू नाही आहे, तर ही ऋषीमुनींची तपोभूमी आहे। समोरच वाहणारी पाताळगंगा नदी, इतकी सुंदर खळखळणारा नाद आहे तिचा। असं तिच्याकडे बघून क्षणभर वाटतं की आपला थकवा, मत्सर सगळं स्वतःसोबत ती वाहून घेऊन जाते। त्याशिवाय ही हिरवीगार दाटी जिने पाताळगंगेला वेढा घातलेला आहे। मठाच्या आजूबाजूला ती नदी जी आहे ती फिरतीये, डोंगरावर खळखळत आहेत झरे आणि हे सगळं पाहून मन आपोआपच आपलं साधनेसाठी प्रवृत्त होतं। तर या अशा शांत भूमीत आम्ही जेव्हा प्रवेश केला, तर समोरच आम्हाला अगदीच प्रवेशद्वारासमोर एक स्वच्छ, सुंदर आणि हिरवगार प्रांगण। त्यानंतर आम्ही पुढे निघालो आहोत आणि हे मार्गक्रमण करताना आम्हाला एक शिस्तीच्या वातावरणाची जाणीव झाली। या पवित्र ठिकाणी कोणीही मोठं नाही, कोणीही लहान नाही, फक्त गुरुकृपेची इथे सकारात्मक ऊर्जा जाणवते। इथे आल्यानंतर मनातले सगळे प्रश्न थांबतात आणि गुरुकृपेची अनुभूती येते। या पवित्र ठिकाणी आम्ही पोचलो आणि गुरूंचं छान दर्शन झालं आमचं। थोडा वेळ आम्ही गुरूंसमोर बसलो आणि त्यानंतर आम्ही मठदर्शनासाठी पुढे निघालो। जे गुरुदर्शनाचं स्थान आहे, तर तिथे आपण बसून मेडिटेशन कितीही वेळ करू शकतो। ज्याप्रमाणे मी तुम्हाला या अगोदर पण रोडवरून पाताळगंगा दाखवली, खळखळून वाहते ती, तर आपण त्याचप्रमाणे त्याचं दर्शन मठाच्या आतल्या साईडनी पण घेऊ शकतो। अगदी जवळूनच पाताळगंगा छान वाहते, हिरवीगार झाडांची दाटी आहे आणि मन अगदी स्वच्छ सुंदर होऊन जातं। त्यामुळे मठामध्ये थोडंसं पुढे आल्यानंतर आम्हाला महाराजांची मेणामध्ये बनवलेली एक प्रतिकृती दिसली। मन अगदी नम्र झालं। तिथे बरीच लोकं होती की जी समोर बसली होती, मेडिटेशन चालू होतं, आरती चालू होती। मनातल्या मनामध्ये सकारात्मक एनर्जीनी भरलेलं हे श्रद्धास्थान परिपूर्ण असं वाटत होतं। हे आहे मठामध्येच असलेले विठ्ठल रुक्मिणी यांचे मंदिर आणि त्याचबरोबर मंदिराच्या दोन्ही बाजूंना संत, इतर देवी देवता यांच्या प्रतिकृती सुबक अशा ठेवलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आपले श्री गणेश, रिद्धिसिद्धी यांचंही दर्शन इथे करता येतं। महादेवाचं दर्शन होतं आणि सर्व प्रकारच्या देवी देवता येथे आहेत, तर आपल्याला एकत्रितरित्या सर्व देवदेवतांचं दर्शन होऊ शकतं। तर अशा प्रकारे आम्ही पूर्ण मठाचं दर्शन घेतलेलं आहे। बाजूलाच भक्तनिवास आहे। 2000 रुपीज पर पर्सन याप्रमाणे तिथे रूम दिले जातात। आम्ही विचारलं होतं, पण आम्हाला रूम काही मिळाली नाही। तुम्ही लकी असाल तर तुम्हाला मिळू शकेल, इन्क्लुडिंग फूड असं इथे असतं। तर ज्याला भेटेल त्यांनी नक्की तिथे निवास करावा, कारण वातावरण हे असं खूप सुंदर वातावरण आहे तिथे। त्याचप्रमाणे मठाचं एक प्रसादालय इथे आहे।
तर इथे आपल्याला भरपेट जेवण दिलं जातं. अगदी 20 रुपयामध्ये कुपन इथे अवेलेबल असतं. तर आपण इथे जेवण करू शकतो. ॲज अ प्रसाद पण आपण ते ग्रहण करू शकतो. कोणतीही घाई गडबड नाही, अगदी शिस्तबद्ध पद्धतीने इथे आपल्याला जेवण वाढलं पण जातं आणि त्यानंतर आपल्याला त्या डिश आहेत त्या क्लीन करून द्यायच्या असतात. आज पाऊस आहे बाहेर आणि सुट्टी पण आहे, तर त्यानिमित्ताने भरपूर लोक मठामध्ये आलेले आहेत. असं म्हणतात ना, परमात्म्याकडे जाणारा मार्ग हा सोपा नसतो, तर थोडा कठीणच असतो. तर त्याचप्रमाणे आम्ही आता गुफा दर्शनाकडे निघालेलो आहोत. मार्ग थोडासा म्हणजे चालायला लागतं आहे. आम्ही जाणार आहोत, दर्शन घेणार आहोत आणि तुम्हीही आमच्याबरोबर येणार आहात. तर आपण आता गुफेकडे जातो आहे. थोडंसं वरती चढून जायचं आहे, थकवा जाणवतो आहे, पण काहीतरी नवीन बघायला मिळणार आहे. त्या आशेने आता आम्ही निघालेलो आहोत. चला आपण जाऊया वरती. मार्ग जरी कठीण असला तरी शहराकडे असं सौंदर्य, निसर्ग सौंदर्य जे असतं ते आपल्याला पाहायला मिळणार नाही. तर ते पाहत पाहत आपण पुढे जाऊ शकतोय. प्रत्येक पायरीसोबत श्वास जड होत चाललाय, पण आपण पोहोचणार आहोत लवकरच. हे संपूर्ण मोहन त्यांना गुहेत पाऊल टाकताच आपोआप नजर थांबते, आजूबाजूला लक्ष जातं आणि समोरच दिसतात प्रत्यक्ष स्वरूप श्री श्री चैतन्यगिरी गगनगिरी महाराज. क्षणभरासाठी ती मूर्ती आहे असं वाटतच नाही, तर असं वाटतं तर महाराज प्रत्यक्ष रूपात आजही इथेच बसलेले आहेत, ध्यानसाधना करत आहेत. प्रत्यक्षरूपी प्रतिकृती बघितली तर ते अगदी शांत, स्थिर आणि डोळ्यात खोल कुठेतरी शांतता आहे असं जाणवतं. ही संपूर्ण गुहा त्यांच्या उपस्थितीने भरलेली जाणवते. त्यांच्या पुढे बसल्यानंतर मनातले सगळे एक एक प्रश्न आहेत ते विरून जातात आणि उरतो तो फक्त एक निवांत क्षण. तुला लाव जरा आहे त्यांचं. इथे आलो, इथलं दर्शन केलं आणि दर्शन केल्यानंतर इथे येणं सार्थ झालं असं वाटलं. काही मागितलं नाही, पण न मागताही भरपूर काही मिळालं असं वाटलं. मनात एक स्थैर्य, शांतता आणि एक विश्वास निर्माण झाला. प्रत्येक वेळी योग्य गोष्ट योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी घडणार याचा विश्वास आमच्यात निर्माण झाला आणि आम्ही आता इथून निघालो आहोत थोडी मजा मस्ती करायला. जवळच एक टाटा डॅम म्हणून टाटा डॅमचा एक धबधबा आहे, तर तिथे आम्ही जाणार आहोत. थोडीशी वाट बिकट आहे, चालायला लागतं थोडंसं. तुम्हाला जर का आवडत असेल, एन्जॉय करणार असाल तर तुम्ही नक्की येऊ शकताय. चला मी तुम्हाला दाखवते ते ठिकाण काय आहे. ते अगदी गगनगिरी महाराजांचा जो मठ आहे त्याच रोडला इथून एक पायवाट जाते आणि त्या पायवाटेने आम्ही आतमध्ये गेलो. भरपूर लोक होती तिथे आणि आम्ही पण मस्त एन्जॉय केलं. वाट चिखलाची आहे, पण आम्ही खूप एन्जॉय केलं कारण आमच्याबरोबर होती आमची बच्ची कंपनी. तर आम्ही निघालो आहे, लवकरच येणार आहे. टाटा डॅमचं पाणी तिथून सोडलं जाते. तर चला, आलं, जवळच आहे आता. आणि हो, तुम्ही इथे येणार असाल तर इथे आहे वाहतं पाणी आणि तुमची चप्पल तुम्ही सांभाळा, नाहीतर एकदा वाहून गेली तर संपलं, मग तुम्हाला काही चप्पल मिळणार नाही. सुंदर हिरवीगार दाटी आहे, खळखळणारं पाणी आहे आणि पक्ष्यांचा आणि पाण्याचा आवाज. हा वातावरण अगदीच सुंदर आहे. मित्रमैत्रिणींनो, पावसाळ्यासाठी अगदी परफेक्ट लोकेशन आहे हे. तर तुम्ही व्हिजिट करणार असाल तर मठामध्ये जाच, परंतु त्याशिवाय गुफेला नक्की व्हिजिट करा आणि इथे यायला विसरू नका.
तर मित्रमैत्रिणींनो आम्ही तर अगदी सेफली एन्जॉय केलं तिथे. आमच्यासोबत बरीच लोकं होती. पण तुम्हाला एक दाखवते मी. हे बघा, हे समोरच काही महाबाग आहे. तर हे असे तिथे जो म्हणजे एक ट्रॅक टाकलेला आहे पाण्यावरती आणि त्यावरून ते दोघंजणं चाललेत. खालून खळखळणारं अगदी जास्त प्रमाणात म्हणजे पाण्याचा प्रवाह आहे, जिथे प्रॉब्लेम होऊ शकतो, काहीतरी ॲक्सिडेंट होऊ शकतो. पण हे लोक हे असे जातात आणि त्याच्यामुळे आपला जो पर्यटन स्थळ असतं तर ते बंद केलं जातं. तर हे असे प्रकार कोणीच करू नका. आम्ही हे पाहिलं, असं लांबूनच पाहत होतो आम्ही. बघा किती जोरात पाणी आहे आणि ते लोक ते पार करून चालले होते. तर मित्रमैत्रिणींनो 1 तास एन्जॉय केल्यानंतर आम्ही पूर्ण भिजलो होतो पाण्यामध्ये आणि आता आम्हाला थोड्याशा रेस्टची गरज होती आणि म्हणून आम्ही मठाच्या पुढे असलेलं ग्रँड लीला जे हॉटेल आहे तर तिथे आम्ही स्टे घेतला. एक दिवसासाठी आम्ही स्टे घेतला होता. हॉटेल अगदी उत्तम आहे. फक्त जेवण तेवढं आम्हाला आवडलं नाही, पण समोरचा व्ह्यू तुम्ही बघाल तर खूप सुरेख असा व्ह्यू आहे. स्विमिंग पूल आहे आणि छान सोय आहे तिथे. समोरच लॉन आहे. तर तुम्हाला जर का इंटरेस्ट असेल आणि जर का तुम्हाला मठामध्ये भेटला नसेल रूम तर तुम्ही इथे स्टे करू शकताय. आजूबाजूला हिरवंगार असं वातावरण, डोंगरांची गर्दी आणि त्यावर वाहणारे हे खळखळणारे झरे पाहून अगदी मन खूप तृप्त होऊन जातं. तर मित्रमैत्रिणींनो आम्हाला थोडासा वेळ मिळाला, त्यामुळे आम्ही स्टेशनपासूनच अगदी जवळ असलेला 5 ते 6 मिनिटावरती झणीक म्हणून एक धबधबा आहे, तर आम्ही तिथे गेलो होतो. तिथली मजा घेतली आणि त्यानंतर मग आम्ही परतीच्या मार्गाला निघालो. रस्त्याच्या आजूबाजूला असलेली हिरव्यागार झाडांची दाटी, पावसामुळे आलेला वातावरणातला थंडावा आणि तृप्त मन असं आम्ही घेऊन निघालेलो आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नक्की व्हिजिट करा. थँक्यू.